नमस्कार मंडळी, नमस्कार 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 नमस्कार. मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. आज पुन्हा एकदा नवीन दिवस, नवीन व्हिडिओ आणि पुन्हा एकदा असं लोकेशन आणलंय आणि असा प्रोजेक्टच्या व्हिडिओची सुरुवात अशी करतोय की नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न आपल्यासाठी करतोय. कारण की मी आता जिथे उभा आहे तुम्हाला आयडिया येईल की मेट्रो स्टेशन, जी लोक 2-3 वर्षापूर्वी जेव्हा बोलत होते की नागेश सर, जे लोक रिअल इस्टेट व्यवसायामध्ये मी जेव्हा डेव्हलपर प्रोजेक्ट दाखवत होतो तेव्हा बऱ्याच जणांचे निगेटिव्ह कमेंट होत होते की नागेश सर की रिअल इस्टेटमध्ये आता ठाण्यामध्ये बहुतेक लोक तर मेट्रोच्या नावाखाली बिल्डर लोक, इथं हा प्रोजेक्ट येणार आहे, तिकडे ते प्रोजेक्ट येणार आहे, मेट्रो स्टेशन येणार आहे, मेट्रो येणार आहे. भरपूर जणांना असं वाटत होतं की कधी मेट्रो येईल, कधी काय होईल. पण आता तुम्ही बघू शकतात मेट्रो स्टेशनचं काम किती जोरात चालू आहे आणि या प्रोजेक्टमध्ये तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण होत आहेत. ज्यांना कुणाला मेट्रो स्टेशनच्या जवळ पाहिजेत, पण ज्यांना कुणाला रेल्वे स्टेशन जवळ पाहिजे, 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही ठाणे स्टेशनला पोहोचू शकतात. ठाणे स्टेशनपासून हे जे मेट्रो स्टेशन आहे, अगदी तुम्ही गुगल मॅप जरी लावलं तर 5 ते 6 किलोमीटर म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही या मेट्रो स्टेशनला पोहोचू शकतात. आणि तिथे हा मेट्रो स्टेशनपासून तो जो प्रोजेक्ट तुम्हाला मी दाखवणार आहे तो अगदी चालत जर तुम्ही म्हटले तर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही त्या प्रोजेक्टला पोहोचू शकतात. आता प्रोजेक्ट कोणता आहे, हे मेट्रो स्टेशन कोणतं आहे, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला मला कॉल करावा लागेल. मी तुम्हाला म्हटलं ना, तुमची रिक्वायरमेंट 2 BHK 3 BHK बघत असाल, टाउनशिप प्रोजेक्ट पाहिजे, ती रिक्वायरमेंट पूर्ण होते. ज्यांना कुणाला स्टेशन जवळ पाहिजे 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला स्टेशन मिळते. ज्यांना कुणाला मेट्रो स्टेशन पाहिजे ते तुम्हाला जवळ मिळते. म्हणजे या प्रोजेक्टमध्ये तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट पूर्ण होतात. तुम्हाला मेट्रो स्टेशन दाखवण्याचं कारण एवढंच आहे की काम किती जोरात चालू आहे तुम्ही बघू शकतात. मेट्रो स्टेशन ऑलमोस्ट रेडी झालंय. ठाणे स्टेशन पासून हे मेट्रो स्टेशन फक्त 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि या मेट्रो स्टेशनपासून तो प्रोजेक्ट फक्त 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे. चला, ही झाली लोकेशन बद्दल माहिती. आता मी तुम्हाला ऍक्च्युअल साईटवरती घेऊन फ्लॅट दाखवतो जो तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला तो प्रोजेक्ट सुद्धा आवडेल. बघूयात. नयन, अगोदर लोकांना ना हा जो मेट्रोचा ब्रिज येतो ना तो दाखव. व्हिडिओची सुरुवात मी तुम्हाला ज्या मेट्रो स्टेशन पासून केली तिकडून या प्रोजेक्ट पर्यंत येईपर्यंत अगदी तुम्ही चालत जरी म्हटलं तरी 5 ते 10 मिनिटात चालत पोहोचू शकतात. मी म्हटलं ना की ठाणे स्टेशन ज्यांना जवळ पाहिजे 15 ते 20 मिनिटात ठाणे स्टेशन, त्यानंतर मेट्रो स्टेशन जवळ पाहिजे, मेट्रो स्टेशन जवळ आहे. आणि त्याशिवाय टाउनशिप प्रोजेक्ट आहे आणि त्याशिवाय लक्झरी सेगमेंटमध्ये ज्या ज्या ॲम्युनिटीज लागतात डेव्हलपरने असं नाही की मी देऊ करू, सगळं काय करून ठेवलं. तुम्ही बघू शकता स्विमिंग पूल रेडी आहे, त्या बाजूला समोर क्लब हाऊस आहे. लक्झरी सेगमेंटमध्ये ज्या ज्या ॲम्युनिटीज लागतात, बॅडमिंटन कोर्ट असेल, स्क्वॉश असेल, तुमचा पार्टी हॉल असेल, इंडोअर गेम्स असेल, थिएटर असेल, सगळ्या ॲम्युनिटीज डेव्हलपर तुम्हाला देतोय. या आपण फ्लॅट बघूया. फ्लॅट जर तुम्हाला दाखवतो त्याच्या अगोदर तुम्हाला लॉबी दाखवतो. या तुम्हाला लॉबीमध्ये जाऊन तुम्हाला 2 BHK 3 BHK याच्यामध्ये डेव्हलपमेंट 10 ते 15 पूर्णपणे प्लॉटर आहे. म्हणजे 2 BHK मध्ये तुम्ही जर कार्पेट वाईज, प्राइस वाईज तुम्ही इकडून रिटर्न जाऊ शकत नाही. कारण की डेव्हलपरने एक सोडून 10-10, 15-15 डेव्हलपरने युनिट दिलेत 2 BHK. बघा, आता मी तुम्हाला ज्या लॉबीवरती घेऊन आलोय ना, ही ॲक्च्युअल फ्लोअर लॉबी आहे तुमची. तुमचा फ्लोअर असा दिसणार आहे. डेव्हलपरने एक 6 फ्लोअर पूर्ण लॉबी रेडी करून ठेवली. तुम्ही बघू शकता या बाजूला 4 2 BHK आहेत आणि त्या बाजूला 3 BHK आहेत. 2 BHK मध्ये डेव्हलपरने 1 नाही 2 नाही तब्बल 15 कार्पेटचे व्हेरियंट आहेत. 552 कार्पेट पासून अगदी 833चा कार्पेट आहे. काही प्रोजेक्टमध्ये 2, 4, 5 ऑप्शन असतात. डेव्हलपर 15-15 व्हेरियंट देतोय. हा 2 BHK तुम्ही बघतात डेव्हलपर बाल्कनी देतोय. हा साधारणतः तुम्हाला 700-750च्या आसपास कार्पेट आहे. पण 552 जरी कार्पेट घेतला तुम्हाला 1 करोड प्लस टॅक्सेस पासून अगदी 1.5 करोड पर्यंत बजेट आहे. 2 BHK डेव्हलपर तुम्हाला मल्टिपल व्हेरियंट देतोय. 568 कार्पेट, 604 कार्पेट, 627 कार्पेट, 657 कार्पेट, 661 कार्पेट, 700 कार्पेट, 757, 833 एवढे सगळे व्हेरियंट इथं भरलेत ना 2 BHK डेव्हलपरने. तुम्ही कार्पेट आणि प्राइस मोर रिटर्न जाणार नाही. 1 करोडच्या बजेटमध्ये 2 BHK बघतायत. ठाणे स्टेशन 15 ते 20 मिनिटात अंतरावर पाहिजे तर हा प्रोजेक्ट बघा. सॅम्पल फ्लॅट, फर्निश फ्लॅट तर सगळे दाखवतील. मी तुम्हाला ॲक्च्युअल फ्लॅट दाखवतो. हा झाला 2 BHK. आता तुम्हाला 3 BHK दाखवतो. 3 BHK मध्ये पण डेव्हलपरचे मल्टिपल व्हेरियंट आहे. अगदी 950 कार्पेट पासून 1275 कार्पेट पर्यंत 3 BHK बघा. आणि 3 BHK मध्ये काही गोष्टी आहेत ना ह्या प्लस पॉईंट हे बाकीचे डेव्हलपर देत नाहीत. एक तर आतमध्ये आलेला बघा हॉल एवढा स्पेशियस आहे. दिसला तुम्हाला, त्याला हॉलला सुद्धा बाल्कनी डेव्हलपरने दिली आहे. मातांनो भगिनींनो, किचन बघा, किचन स्पेशियस आहे. वॉकिंग वॉर्डरोब डेव्हलपर पहिल्यांदा मी म्हटलं ना, हा बघा तुमचा कॉमन बेडरूम, आपला मास्टर बेडरूम, त्याला अटॅच टॉयलेट,
त्या बाजूला तुम्ही बघू शकता हा तुमचा कॉमन वॉशरूम, इथे तुमचा अजून एक बेडरूम. येस, आता तुम्ही हा जो बेडरूम बघाल ह्याच्यामध्ये ही जी जागा आहे ही वॉकिंग वॉर्डरॉपची जागा आहे, त्याला अटॅच वॉशरूम. ही जागा तुम्हाला डेव्हलपर कोणता देत नाही, वॉकिंग वॉर्डरॉप. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की ॲम्युनिटीज पूर्णपणे रेडी आहेत, मेट्रो स्टेशन जवळ आहे. तर असा हा प्रोजेक्ट जो तुम्हाला 2 BHK 552 कार्पेटपासून अगदी 833 कार्पेटपर्यंत 2 BHK, 1 करोड प्लस टॅक्सेस पासून 1.5 करोड 1 करोड 60 लाखपर्यंत 2 BHK, 3 BHK तुम्हाला बघायला तर 1 करोड 80 लाखापासून 2 करोड 2.5 करोडच्या बजेटमध्ये 3 BHK बघायला भेटतात. पजेशन वाईज तुमची जी रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला 1 वर्षात पजेशन पाहिजे, 2 वर्ष पाहिजे, 3 वर्ष पाहिजे, सगळ्या रिक्वायरमेंट तुमच्या इथं पूर्ण होऊ शकतात. मी पुन्हा सांगेन, मेट्रो चालू होणार आहे लवकर. ज्या लोकांनी ही संधी मागे गमावली त्यांना पुन्हा संधी आली आहे, संधी गमावू नका. आणि अशा लोकेशनला फ्लॅट बुक करा तिथून ठाणे स्टेशन जवळ आहे, मेट्रो स्टेशन जवळ आहे. नागेश गोसावी, नो ब्रोकरेज, फ्री पिकअप अँड ड्रॉप. मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातला घर असं टाउनशिप लक्झरी सेगमेंटमध्ये प्रोजेक्टमध्ये असलेल्या प्रोजेक्टमध्ये घर बुक करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.